Problem 2. Line AB has its end A 20 millimeter above HP and 30 millimeter in front of VP. Another end B is 60 millimeter above HP and 45 millimeter in front of VP. The distance between end projector is 70 millimeter. Draw projections. Determine the true length and apparent inclination. सगळ्यात पहिल्यांदा इथं मी एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. समजा ती रेफरन्स लाईन XY आहे. कंट्रोल झेड व्यवस्थित ड्रॉ करतो थोडी. XY समजा ती रेफरन्स लाईन आहे XY. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलेलं आहे इथं असतो आपला ऍक्च्युली VP आणि इथं असतो HP. एंड ए 20 मिलीमीटर अबो HP. समजा 20 मिलीमीटर अबो HP म्हणजे मी इथं कुठेतरी लाईन घेतली. सो हे डिस्टन्स आहे 20 मिलीमीटर अबो HP. हा लोकस आहे पॉइंट ए चा. हा लोकस आहे पॉइंट ए चा. त्याच्यानंतर 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ VP. जे समवेअर म्हणतो इथं कुठेतरी असं ऑफसेट कमांडचा उपयोग करून मला हे ड्रॉ करावं लागेल ऑटोकॅड मध्ये. सो हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ VP. हा सुद्धा मला भेटला लोकस ए चा. अनदर एंड बी इज 60 मिलीमीटर अबो HP म्हणजे या लाईन पासून अबो HP म्हणजे मी समज इथं कुठेतरी म्हणतो 60 मिलीमीटर अबो HP. सो हे डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 60 मिलीमीटर अबो HP अँड 45 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ VP. म्हणजे पुन्हा याच लाईन पासून 45 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ VP म्हणजे समज मी इथं कुठेतरी घेतलं तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 45. ठीक आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर इज 70 मिलीमीटर. म्हणजे समजा मी इकडे कुठेतरी अशी लाईन घेतली. हा पॉइंट ए आहे आणखी हा पॉइंट सुद्धा ए आहे आणि त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स दिलेलं आहे. सो एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स म्हणजे इथं आपण कसं ड्रॉ करतो तर ए एंड आणि बी एंड जे फ्रंट व्ह्यू मध्ये असतं आणि टॉप व्ह्यू मध्ये असतं त्यातलं डिस्टन्स म्हणजे आता ए एंड तर आपल्याकडे आहे आणि बी एंड म्हणजे सपोज इथं कुठेतरी बी चा लोकस असणार आहे आणि इथं कुठेतरी बी चा लोकस असणार आहे. तर मी जर इथं अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, इथं एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली म्हणजे ऍक्च्युअल मध्ये टॉप व्ह्यू मध्ये असणारा बीचा पॉइंट इथं आहे कुठेतरी आणि फ्रंट व्ह्यू मध्ये असणारा बीचा पॉइंट इथं आहे. तर 70 मिलीमीटर जे त्यांनी डिस्टन्स दिलेलं आहे एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स, ते डिस्टन्स नथिंग बट म्हणजे म्हणायचं झालं तर ही जी ए ची लाईन आहे ही ए ची लाईन जर मी अशी इकडे एक्सटेंड केली आणि ही बीबी ची लाईन जर इकडे अशी एक्सटेंड केली तर हे जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स ही ए ची लाईन आणि ही बीबी ची लाईन ह्या ज्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत त्यातलं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे 70. बरोबर. म्हणजे इनडायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये असणारी अपॅरंट लेंथ कुठली ही ए बी ही अपॅरंट लेंथ आहे आणि इथं असणारी ही ए बी ही काय आहे अपॅरंट लेंथ आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये असणारी ही अपॅरंट लेंथ त्यांनी दिलेली आहे आणखी टॉप व्ह्यू मध्ये असणारी सुद्धा ही अपॅरंट लेंथ त्यांनी दिलेली आहे. अपॅरंट लेंथ दिलेला आहे म्हणजे इथला आपण अँगल फाइंड आउट करू शकतो, इथला आपण अँगल फाइंड आउट करू शकतो, अपॅरंट अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. अपॅरंट लेंथ दोन्ही आपल्याकडे आहेत आणि अपॅरंट लेंथ वरून आपण ट्रू लेंथ फाइंड आउट करू शकतो. अपॅरंट लेंथ कडून ट्रू लेंथ कशी फाइंड आउट करणार? आता ही इथं अपॅरंट लेंथ आहे, अपॅरंट करून ट्रू कशी फाइंड आउट करतो आपण? रोटेट. पहिल्यांदा याला मी रोटेट केलं इथंपर्यंत लोकस ऑफ ए पर्यंत आणि त्याच्यानंतर मी आता याला प्रोजेक्ट करणार. सो प्रोजेक्ट केलं, हे केलेलं प्रोजेक्शन या लोकस ऑफ बी ला इथं इंटरसेक्ट झालं. तर हा पॉइंट आणि इथं असणारा हा पॉइंट जर मी असा कनेक्ट केला, असा कनेक्ट केला तर ही मला काय भेटली? ट्रू लेंथ भेटली. सो इथं असेल पॉइंट बी. तर ए टू बी ही असेल ट्रू लेंथ आणि हा ए हा बी ही असेल अपॅरंट लेंथ. सो ही ए बी ट्रू लेंथ, ही ए बी अपॅरंट लेंथ झाली. बरोबर. आणि आता इथं ही जर मला ट्रू लेंथ भेटली तर ह्या ट्रू लेंथ कडून मी ट्रू लेंथ फाइंड आउट करू शकतो. कसं? ही ए बी एवढी रेडियस घेऊन ए हा सेंटर ठेवून मी पहिल्यांदा रोटेट करेन लोकस ऑफ ए पर्यंत. त्याच्यानंतर मी
हा एचा लोकस टू नेक्स्ट एचा लोकस पर्यंत प्रोजेक्ट करेन, स्ट्रेट लाईन ड्रॉ करेन आणि त्याच्यानंतर मग परत काय करणार मी, हा एचा सेंटर ठेवून आणि हा पॉइंट टू हा पॉइंट एवढी रेडियस ठेवून मी पुन्हा काय करणार, आर्क कमांडचा उपयोग करून मी रोटेट करणार. त्याला मी असं काय करेन, रोटेट करेन. याला मी असं रोटेट करेन. तर हे केलेलं रोटेशन किंवा हा आलेला आर्क लोकस ऑफ बी ला इथं इंटरसेक्ट झाला. तर हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा ए जर मी आता कनेक्ट केला तर मला इथं पॉइंट भेटेल, बी पॉइंट भेटेल. बरोबर. तर इथं असणारा ए बी ही काय असेल आपली आता ट्रू लाईन असेल. हा ए टू हा बी ही ट्रू लाईन असेल आणि इथं असणारा हा ए टू हा बी ही अपॅरंट लाईन असेल. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण अपॅरंट कडून ट्रू किंवा ट्रू कडून अपॅरंट किंवा ट्रू कडून ट्रू लाईन्स काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. म्हणजे इथं आता बघा, ही ए बी आणि ही ए बी फ्रंटी मधली अपॅरंट आणि ट्रू. इथं असणारी ही ए बी आणि ही ए बी ही असेल टॉप व्ह्यू मधली ट्रू आणि अपॅरंट लेंथ असेल. आणि हे एकदा ड्रॉ केल्यानंतर मग आपण इथं असणारा हा अपॅरंट अँगल आणि इथं असणारा हा अपॅरंट अँगल काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. सो प्रॉब्लेम मध्ये त्यांनी तेच विचारलंय, डिटरमाइन ट्रू लेंथ. ट्रू लेंथ म्हणजे कुठे असणार आहे, समज मी आता इथं ए डॅश आणि इथं बी डॅश म्हटलं किंवा इथं मी ए डॅश आणि इथं हे बी डॅश म्हटलं, ए डॅश बी डॅश ही काय असेल आपली ट्रू लेंथ असेल. आणि अपॅरंट इन्क्लिनेशन म्हणजे समजा मी आता अपॅरंट इन्क्लिनेशन म्हणजे ए डॅश बी डबल डॅश या लाईननं हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला इन्क्लिनेशन म्हणजे सपोज त्याला मी थिटा म्हटलं, तर तो थिटा हा कशातला आला, फ्रंट व्ह्यूतला झाला. आणि इथं असणार समजा मी ए डॅश आणि इथं मी म्हणतो आता बी डबल डॅश म्हणतो, तो या ए डॅश बी डबल डॅशनं या हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल हा समजा मी आता थिटा 2 आहे म्हणतो. समजा हा थिटा 1 आहे आणि थिटा 2 आहे. अपॅरंट इन्क्लिनेशन म्हणजे इथं थिटा 1 आणि थिटा 2 आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सो आय होप या प्रॉब्लेममध्ये जी मी प्रोसिजर तुम्हाला सांगितली, ट्रू लेंथ आणि ट्रू आणि अपॅरंट लेंथ आणि इन्क्लिनेशन फाइंड करायची, ही समजली असेल तुम्हाला. AutoCAD मध्ये सिंपली लाईन कमांड, आर्क कमांड, रोटेट कमांड या कमांडचा उपयोग करून तुम्ही हे ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.